मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। 29 तारखेला ते मुंबईमध्ये दाखल होतात आणि आज याच अनुषंगाने बीडमध्ये त्यांनी बैठक घेतली। माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। काय सांगाल, आज तुम्ही बैठक घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने मुंबईला जाण्याचं नियोजन करताय? किती दिवसाचं हे नियोजन असेल मुंबईमध्ये थांबण्याचं? थांबायचं नाही सांगू शकत, ते बेमुदत ठेवा आमरण उपोषण 29 तारखेला सुरू होणार आहे। सकाळी 10 वाजता आमरण उपोषण, त्यामुळे ते बेमुदत आहे। ते काय ते हे नाही आहे, 2 दिवसात जाणार आम्ही, 2 दिवसात जाणार। 27 तारखेला सकाळी 10 वाजता निघणार आम्ही। 27 तारखेला संध्याकाळी शिवनेरीगडावर मुक्काम आहे। सकाळी उठले की पुन्हा चाकण मार्गे पनवेल लोणावळा मार्गे आम्ही वाशीहून आझाद मैदानाला जाणार। संध्याकाळी पोहोचतो आम्ही 28ला तिथं। किती संख्येने राज्यभरातून लोक येतील, काय अंदाज? तेव्हा अंदाज सांगणं अवघड आहे बाबा। आता तर खरंच नाही, बीडच्या जनतेचं खरंच नतमस्तक व्हायला लागतं त्यांच्यावर। काय बैठक आहे का सभा आहे का काय आहे? ती एवढं मोठं मराठी खवळले का खवळले? वेळोवेळी सरकारनं फडणवीस साहेबांनी त्यांच्या पोटातला द्वेष बाहेर काढला, मराठ्यांविषयीचा आकाश राग, मराठ्यांचा वेळोवेळी केलेला अपमान, मराठ्यांची कधीच बाजू लावून नाही धरली, मराठ्याला कधी हिणवलं देवेंद्र फडणवीसनी, कधी मराठ्यांची बाजू लावून धरली नाही। मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हे कधी विचार आयुष्यात त्यांनी केला नाही। मराठ्यांचं वाटोळं किती होईल याच्यावर पूर्ण भर दिला। फक्त मराठ्याला आणि मराठ्याच्या नेत्याला गोड बोलायचं आणि जातीचं पुरं वाटोळं करायचं। बघा गेम कसा लावलाय, गेम देवेंद्र फडणवीसनी कसा लावलाय। मराठ्यांच्या नेत्याला गोड बोलायचं, मी तुमचं आहे असं दाखवायचं, ते भासवायचं, लागण ते द्यायचं, त्यांना पद द्यायचं, अमुक द्यायचं, तमुक द्यायचं, पण जात पुरी मारायची। आणि त्या नेत्याच्याही लक्षात येणार चायले हे आपल्याला गोड बोलून देतंय काही गोष्टी, नुसतं गोड बोलतं, पण जात मारायला लागलंय ना, उद्या जातच मिली तरी नेत्याला तर आता कुणाच्या हाताखाली चपराशी म्हणूनच राहावं लागेल। ही परिस्थिती येऊ देऊ नये म्हणून मराठ्यांना मी जागा करतो की सावध व्हा। देवेंद्र फडणवीसनी मराठ्यांचे नेते पण संपवायचं ठरवलं। देवेंद्र फडणवीसनी मराठ्यांच्या अधिकाऱ्याला त्रास सुरू केला आहे राज्यात, इतका त्रास सुरू केला आहे अधिकाऱ्याला की भयंकर त्रास सुरू केला आहे अधिकाऱ्यांना सुद्धा। मराठ्यांच्या पोरांना सुद्धा त्रास सुरू केला आहे खोट्या केसेस करून। मराठ्यांच्या पोरापोरींना शिक्षणात वाटोळं करायला लागला आहे, शिकू नाही म्हणून आरक्षण मिळू देत नाही का? याचं कारण पण TV 9ला सांगतो। नोंद सापडलेली असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, आणि ज्याची कुणबी प्रमाणपत्र देते त्याची व्हॅलिडिटी दिली जात नाही। त्याचा अर्थ असा होतो की याला मराठ्यांची पोरंसुद्धा संपवायचे, नोकरीत पोरं जाऊ द्यायचे नाही, शिक्षणात जाऊ द्यायचे। आणि मराठ्यांचं हे लक्षात आलं काल परवा त्यांनी म्हणजे 20-21 तारखेला 29 जाती आरक्षणात घातल्या। आता नाही गर्दी झाली का तिथं? तुम्ही म्हणले पहिले 350-400 जाती झाल्या, तिथंच लय झाल्यात, मराठीची कशाला? मराठीची एकच आहे, 29 जाती घातल्यात राज्यातल्या, म्हणजे ही याला खुन्नस म्हणतात। मराठ्याच्या नाकावर टिचून आम्ही दुसऱ्याला दिलं पण मराठ्याला देत नाहीत। बघू तुम्ही काय करतात ती, पण तुम्हाला देणार नाही, तुमच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळं करून टाकणार सगळं जातीचं मी, असं फडणवीस त्याचा अर्थ होतो। मग मराठी चिरडे, मराठी असे ताकदीनं बाहेर पडालेत, रिक्षा जीपन ट्रक ट्रॅक्टर काही लावले, कोणी केशीला भेट नाही, नोटिशीला नाही। अरे इतका हलकटपणा लावला आहे देवेंद्र फडणवीसनी। TV 9च्या माध्यमातून सत्य सांगतो, पोलिसाचं काम काय असतं? किती गाड्या जाणार आहेत बुवा, किती लोक येणार आहेत बुवा, पैसे कोण देतं? तुका दलाल आहे का विचारायला? पैसे कोण देणार आहे, डिझेल कोण देणार आहे, असलं विचारित येत पोरायला। तू कसं का जाणार, तुला आम्ही नोटीस देऊ, हे पोलिसाचं काम आहे? इतकं हलकट विचारायचं आहे देवेंद्र फडणवीस। पोलिसांना विचारायला लावलंय, पोलीस विचारू शकतो, त्यांची गुप्तचर यंत्रणा माहिती घेऊ शकते किती गाड्या जाणार आहेत, किती लोक जाणार आहेत। नाही त्यांना लोकेशन लागलं तर विचारू शकतात लोकांना ते की बाबा किती गाड्या जाणार आहेत, किती लोक जाणार आहेत। आणि पोलिसांना एवढंच लागत असतं, पैसे कोण देणार, तुला काय करायचं? कुठून गाडी आणली, तुला काय करायचं? कोणाची गाडी घेऊन चालला, तुला काय घेणे? जे गाडी देतोय त्याला म्हणते तू कसं काय गाडी देतो, तुला काय करायचं? तुला वापायची का? तुम्ही कोणीच्या म्हणजे याला ना दंगल घडवण्याचं असं करून करून देवेंद्र फडणवीसला लोक चिडवायचे। आताच पोलीस नोटीस देत आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र पुढे जर पोलिसांनी अडवलं, कारण सरकारच्या काही लोकांकडून तर असं म्हटलं गेलं की जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस बघतील, मग तरी पण जाणार का मुंबईमध्ये पुढे तुम्ही? मी तुम्हाला 29 ऑगस्टला मुंबईत दिसणार, चॅलेंज आहे आपलं। मुंबईत तुम्हाला मी दिसणार, गोळ्या लागल्या तरी दिसणार, मरायला तयार आहे पठ्ठ्या। अरे असं मरण कधी यावा, समाजाच्या मैदानात लढताना, रणभूमीत लढताना मरण यावा, त्याच्यासारखं आनंदी मरण नाही। असं फालतू मारण्यात काय अर्थ? जातीसाठी मी क्षत्रिय मराठा मैदानात लढून मरायला भाग्य समजतो।
काही लोक आरोप करतायत की आमदार 10-10, 15-15 लाख रुपये रसद पुरवतायत. काही लोक असाही आरोप करतायत की सरकार पुरस्कृत हे सगळ्या बैठका सुरू आहेत आणि काही लोकांकडून असा आरोप होतोय की शरद पवार मदत करतात. नेमकं काय? ते कोण म्हणलंय त्याला लागले थोकाचा चाटायची सवय? आम्ही थोकतो तो आहे नावाने नाही ना. कशाला साठी तो थोका? तुला कोणी गिनितो का? आम्ही तुला काही बोलतो का? तुला कधी महत्त्व देतो का देत नाहीत? त्याच्या पाठीमागचं त्याला नाही कळालं आणखी. तुला का महत्त्व देत नाहीत आम्ही का नाही? कारण तू ज्या जातीतून येतो त्या जातीचे, आमचे, त्या ओबीसी समाजाचे गावखेड्यात लई संबंध चांगले आहेत. तुझ्या नासक्यापणाच्या वागण्यामुळं ते आमचा दुरावा निर्माण व्हायला लागला होता. आम्ही तो बसला बरोबर. आम्ही दुरावा नाही होऊ दिला, कारण आम्हाला सुखदुःखात राहावं लागतं. ही विरोध ठेवून गावात जर सुखादुःखात अडचणी आल्या ना, कुणी कुणाचं पाणीसुद्धा तांबा भरून द्यायचं नाही. त्यामुळे मी ते होऊनच देत नाही. आणि यांचं उठलं सुटलं की तेच, दुसरं काहीच नाही. जशी सवय असते तिकडून तसं इकडं माणूस बोलत असतं. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असं म्हणाले की ज्याचे जसे संस्कार तसेच त्याची भाषा असते. मग तेच आहेत. मग त्याच्यावर बोलतो तो, त्याच्यावर संस्कार तर झाले. नाटकात तमाशात काम केले त्याने. हो ना, असं लोक म्हणते ते तमाशात पार्ट होते त्याला, काहीतरी मिशा काढून टाकायचं पार्ट काहीतरी होतं जाऊन त्याला. असं त्या पार्टाप्रमाणे ते संस्काराप्रमाणे वागतं ते. त्याचा दोष नाही. त्याचं संस्कारच त्याच्यावर असे घडलेले आहेत की जाती जाती एकत्र बसून द्यायच्या नाही. जाती जातीच्या भांडणं लावायचे, नेते तयार करायचे पैसे देऊन, पाकिटं देऊन, आणि वाद चिघट ठेवायचा आणि मलिदा त्यांनी खायचा. राजकीय पदं त्यांनी खायची, महामंडळं त्यांनी खायची, आणि जाती जातीत वाद लावून आपला स्वार्थ साधून घ्यायचं. हे काम तेच आहे. त्याच्या संस्काराप्रमाणे तो बोलतो. आमचे संस्कार कसे आहेत उभ्या महाराष्ट्रानं बघितलं नाही. एवढे लाख लोक, कोटी लोक मुंबईत घेऊन गेलो, मोका मागे राहिलं नसतं माझ्याकडे दुसरं असतं. आम्ही शांततेत गेलो, शांततेत आलो. आताही शांततेतच जाणार आहेत. कुठं काय होणार नाही. हां, आणि जर कोणी केलं देवेंद्र फडणवीसनी, कोणी षडयंत्र रचून, त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीसच. मराठी नाही, आणि मराठ्याच्या नादी लागायचं नाही. माय आता अजिबात नाही. मी सांगतो, मराठीच्या नादीला एक्या पोराला जर डवचिलं ना भाऊ, राज्यात पांढर रस्ता सुद्धा सुरू राहत नाही. पांढर रस्ते सुद्धा. आणि तुमचे नेते कसे हिंडते तेच बघू. फडणवीस असं म्हणाले आज की आमचं सरकार आहे, आम्हीच आरक्षण देणार आणि 10% आरक्षण दिले ते चालू आहे. ते कोणी मागितलं? भाड्याची खोली कोण दे सांगितली तुम्हाला? आमचं हक्काचं घर आहे ना, आम्हाला हाकलून द्यायचं का भाड्याच्या खोलीतून? आमचं हक्काचं घर आहे, आमचं हक्काचं रान आहे. बटाणी कम रान देता आम्हाला? आमचं हक्काचं रान आहे, ते 7-12 सापड्यात ते दी. दुसरं कुठं टंबळ लावितो, घेणं देण्याचं का आम्हाला डोकं खराब करतो? कोणती जाती बऱ्या घालायला जमल्या. मराठीचं घालायला काय चावती काय? लाखवा भरलाय काय? मतं गोड लागतात का मराठीची? यासाठी मराठीचे नेते निवडून आणलं का? मराठीचे नेते सुद्धा तुझ्या विरोधात गेले आता. त्यांना वाटतं आम्ही सत्तेवर बसवलं नाही, आमचंच पोरच वाटलं करायला. ते पुढं असं म्हणाले की मराठा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, सारथी संस्था आणि आर्थिक विकास महामंडळ सुद्धा मराठा समाजासाठी आम्ही दिलंय, काम करतोय. म्हणून आरक्षण द्यायचं नाही का? म्हणून आरक्षण द्यायचं नाही? ओबीसी नाही का महामंडळ? त्यांना आरक्षण नाही का? त्यांना 2-2 नाहीत का? मराठ्याचा पोरालाच का लगेच हिशोब लावायला का? सारथी आहे त्यांना नाही का? महायुती आहे, बार्टी आहे, तार्टी आहे. समजा आम्ही केला कधी विरोध? काय संबंधी विरोध करायचा? त्यांचे लेकरं बाळा मोठी होती. आम्हाला तशी सारथी आहे, मग आरक्षण म्हणून द्यायचं नाही काय? ही कोणची पद्धत आहे? हे बघ, तू अडचणीत आलेला आहे भाऊ, वेळ दिलेला आहे, सगळं केलेलं आहे. मराठी ओबीसीत येत, कुणबीत येत, हे तुला कळून चुकलं, तुला द्यायचं नाही आहे. हे तुला कळून चुकलं आहे, तू देणार नाही म्हणून, आणि आम्हाला कळून चुकलं आहे आता तू देणार नाही म्हणून. त्याच्यामुळं मुंबईत मराठी घुसणार आहेत, आणि त्याला मराठीच म्हणतात जातवाद. मराठे घरात झोपन ना, मराठ ते जीवाला खाणार आहे. ते म्हणून अख्खा राज्य लढायला मुंबईला गेले, मी घरात झोपलोय. मी जीवाला खाणार आहे. लेकरा बाळा शाप घेऊ नका, कोणी घरात झोपू नका मराठ्यांनी. अंतिम लढाई आहे, आणि अशा टायमाला साक्षात स्वतः साक्षीदार व्हायचं असतं. घरात झोपून नाही, सोशल मीडियावर, टी व्हीवर बघून नाही. प्रत्यक्ष माणूस लागतो. ताकद दाखवल्याशिवाय, एकजूट दाखवल्याशिवाय मिळत नसताना जात हरत असते. त्याच्यामुळे घरात झोपू नका. आणि घरात जरी एखादा झोपला ना मराठा, इकडं आमच्या दाल्या माया मावल्या सगळ्या ताई बेजार करणार आहेत म्हणे, सगळं राज्य लढायला गेले मुंबईला, आणि तू झोप घरात इथं. फडणवीस असं म्हणाले पुढे की जर कुणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असेल तर आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेऊ. काय म्हणे? कोण? जर कुणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असेल तर फडणवीस म्हणाले की आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेऊ. कधी म्हणले? आज. बर. आणि मग आता लोकशाही मार्गाने काय गोटे घेऊन ये काय? तर लोकशाही मार्गानेच आहे ना. मुंबईकरांसाठी सांगतो, फडणवीस साहेबांसाठी सांगतो, TV 9च्या माध्यमातून. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी फोन लावला मी फडणवीस साहेबाला,
288 आमदाराला लावला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला लावला आणि फडणवीस साहेबाला पण लावला. 2 महिन्यापूर्वी लावला, सांगितलं बाबा आम्हाला मुंबईत यायचं नाही, तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा 26 तारखेच्या आत. आम्हाला काय हौस नाही मुंबईला यायची. या लोकशाही नाही म्हणत का? मुंबईकरांसाठी सांगतो आणि फडणवीस साहेबांनाही सांगतो, आम्हाला आमचं गरिबाचं घराणं मांडायचं आहे. आम्हाला तुम्हाला आमच्या वेदना सांगायच्यात, आरक्षणाच्या, लेकराबाळाचे हाल सांगायचे. तुम्ही अंतरवाली या. 2 वर्षात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन लावून बोललो मी, स्वतः माझ्याकडून फोन पाहिला. याच्यापेक्षा मुंबईकराला काय पाहिजे आणखी? आणि याच्यापेक्षा फडणवीस साहेबांना कोणती लोकशाही पाहिजे? 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली असून देत नाही, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबालाच मुंबईची कोंडी करायची आणि दंगल घडवायची, राज्य अस्थिर करून टाकायचं. पण त्यांना माहीत नाही, एकदा झाला आता अंतरवालीत हल्ला. बार बार जर अशी कुठं नाही करायला जाताना तुमच्यामुळे मोदी साहेबासुद्धा डागला. तुमची तर राखच होणार राजकीय करिअरची, खाक तुम्ही. आणि तुमचे कोणी नेते फिते बी फिरू शकत नाहीत राज्यात. हे पण ध्यानात ठेवा. मी मुंबईत येणार आहे, आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे, बघू काय होईल. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी आता पण केलेलं आहे, मी मुंबईत येणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असं देखील त्यांनी म्हटलं. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.